नमस्कार सर्वांना. प्रॉफिट 56च्या विकली अनालिसिस मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण मागच्या 28 तारखेला हे आठवड्याचं अनालिसिस केलं होतं. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे झोन वगैरे सांगितले. त्यानंतर आपण डेली लेवलचे सुद्धा झोन दिले, म्हणजे 30 मार्च असेल, 31, 1, 2, 3 असे डेली पण झोन दिले. याच्यामध्ये विशेष म्हणजे प्रीमियम ग्रुप का जॉईन करावा या संदर्भात सुद्धा आपण माहिती याच्यामध्ये टाकली. आणि आपले झोन कसे काम करतात काय वगैरे हे तुम्ही निश्चितपणे इथं जाऊन बघायला हरकत नाही. आठवड्याच्या अनालिसिस मधली फक्त एक गोष्ट मी सांगेल, इथे 28 मार्च दिसतोय, हा प्रीमियम ग्रुप आहे. प्रीमियम ग्रुपला 28 मार्चला आपण जे झोन टाकले, जसं की 44.04 याचा झोन 55 पासून 44 पर्यंत आहे. नंतर 56चा पॉईंट, नंतर 46चा पॉईंट, नंतर 47, 70 ते 48चा पॉईंट. हे सगळे पॉईंट जर व्यवस्थितरित्या ऑब्झर्व केले तुम्ही, आठवड्याच्या अगोदर हे पॉईंट दिले आपण 30 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत याच्यावर काम करायचं होतं. आणि या जर गोष्टी तुम्ही मार्केटमध्ये ऑब्झर्व केल्या तर तुम्हाला दिसून येईल की बरोबर मार्केट 28 मार्चची ही लाईन आहे. ज्या दिवशी आपण झोन दिले ती ही लाईन आहे. दुसऱ्या दिवशी मार्केट गॅप डाऊन झालं. आपला झोन हा 43, 55 ते 44 याचा झोन मार्केटने उचलला. मार्केट अप साईडला गेलं. नंतर हा बाय आपण डेली लेवलला दिला होता. नंतर मार्केटने डायरेक्ट आपल्या सेल झोन मध्ये मार्केट गेलं. सेल झोन मध्ये म्हणजे 4750 ते 48 दरम्यान मार्केट गेलं. आणि तिथून मार्केट सेल होऊन आपला बायचा पॉईंट जो होता खालचा 56चा, म्हणजे तो होता एक झोनच, त्या झोन पर्यंत मार्केट येऊन तिथून मार्केट वरती गेलेला आहे. म्हणजे केवळ आपल्या याच्यामधले जरी दोन जरी झोन कॅप्चर करता आले असते समजा इथं, तर हे एकच झोन 200, जवळजवळ 300, असं म्हणायचं 200 प्लस डॉलर, 200 प्लस डॉलर, आणि जर बाय साईड पकडा गेला तर 126 प्लस डॉलर. हे विकली झोनचं, विकली आठवड्याच्या झोनचं महत्व आहे. मग या संदर्भात आपण अनालिसिस जे आहे ते करतो आणि झोनचं सर्वच्या सर्व गोष्टी सांगतो. कालचं आपलं जे प्रीमियम ग्रुप आहे, प्रीमियम ग्रुपवर जर विशेषतः अनालिसिस करून जर बोलायचं झालं तर प्रीमियम ग्रुपला आपण डेली झोन तर देतो, परंतु न्यूज मध्ये सुद्धा झोन देतो. आणि विशेषतः दिवसातून हे 2-2, 3-3 वेळा झोन प्रीमियम ग्रुपला येतात. प्रीमियम ग्रुपला दिवसातून दोनदा दोनदा तीनदा येतात. म्हणजे जर आता कालचा दिवस जर बघितला, आज जागतिक मार्केट बंद आहे आज, त्यामुळे हे एक न्यूज मी डिलीट करतो. आणि काल आपण म्हणजे हे हा कालचा दिवस दिसत होता तुम्हाला, न्यूज मध्ये आपण लाईव्ह ट्रेडिंग करून जवळजवळ 200 पेक्षा जास्त पिप्स प्रॉफिट कमावला आणि सोडून दिलं. ओके, बाकीच्यांनी पण ट्रेड केले, प्रॉफिट केला. आपण दिलेले हे न्यूज मधले झोन होते की कुठं कुठं बाय करायचं आपल्याला. 4590 पासून बाय करायचं आहे, हा न्यूज मधला ट्रेड आहे, लक्षात घ्या. न्यूज मध्ये आपण एस्टरडे हा सेटअप दिला, एस्टरडे सेटअप दिला. एस्टरडे दिलेला सेटअप तुम्हाला दिसत असेल की इथूनच मार्केट 4590 पासून वर गेलं. 4606 पासून मार्केट वर गेलं. नंतर वरतून सुद्धा तुम्हाला बरोबर या भागात रिजेक्शन जाणवलं. नंतर 4850च्या भागात मार्केट वरती चालल्या गेलं. न्यूजचे झोन आणि ती रेकॉर्डिंग फक्त शेअर होत नाही. नंतर जसे जसे झोन तयार होतात नवीन नवीन मार्केटनुसार, तसे तसे झोन येतात. म्हणजे सकाळी तो व्हिडिओ येतो, हा व्हिडिओ जवळजवळ सगळ्यांना मिळतो. कोणता? मॉर्निंगचा व्हिडिओ, जो तुम्हाला इथे दिसून येईल की हा व्हिडिओ आहे समजा, ओके, 2 एप्रिलचा. हा व्हिडिओ सगळ्यांना येतो. पण त्यानंतर जे जे झोन बनत जातात, आठवड्याच्या सेल झोन मधून क्रॅश होणं असेल किंवा नवीन नवीन झोन जे जे अपडेट होतात, .1, .2 अशाप्रमाणे जे सगळे झोन दिवसभरात जितके टप्पे बनतील तेवढ्या टप्प्यातले झोन या प्रीमियम ग्रुपवर शेअर होतात. विशेषतः एंट्री टीपीएसएल सह जर सेटअप मिळाला तर तोही शेअर केला जातो. आणि झोनची जी न्यूज ट्रेडिंग आहे ती न्यूज ट्रेडिंग आपण या ठिकाणी काय करतो, घेतो. मग न्यूज ट्रेडिंग जर बघितलं तुम्ही तर आता न्यूज ट्रेडिंगच्या काही डेट्स आहेत. त्या डेट्स आता जसं की आज तर मार्केट क्लोज आहे 3 एप्रिलला, खाजमध्ये ऍव्हरेज हावरली अर्निंग, नॉन फॉर्म एम्प्लॉयमेंट चेंज, अनएम्प्लॉयमेंट रेट, या न्यूज होत्या. या न्यूज होत्या 6 वाजता. आता 7:30 वाजत आलेत पण मार्केट बंद आहे. त्यामुळं काय होऊ शकतं मे बी मार्केटमध्ये या न्यूज संदर्भात, ते जर आता बघितलं आणि आपण जर फॉरेक्स फॅक्टरी जर आता ओपन केली, फॉरेक्स फॅक्टरी ओपन करतोय आणि विशेषतः याच्या शेजारी AIB सुद्धा ओपन करतोय, ऑल इंडिया बुलियन. ऑल इंडिया बुलियन पण मी ओपन करतो आहे. याच्यामध्ये तुम्हाला असं दिसतंय की सोनं थोडस, म्हणजे चांदी थोडी 70-72 रुपयांनीच पडलेली आहे. सोनं थोडं 70-72 रुपयांनी पडलं, चांदी काय 100-150 रुपयांनी पडली, फारसा काही फरक जाणवत नाही याच्यामध्ये. ओके, मग नॉन फॉर्मचे न्यूज मध्ये काय झालंय नेमकं, तर नॉन फॉर्मचे न्यूज इथं बघा. नॉन फॉर्मचा न्यूज हा 133 डेटा होता, तो 178 आला. बघा बरं का, 133 होता तो दिलता 65, पण आला डायरेक्ट 178. म्हणजे DXY प्रचंड वरती. आणि गोल्ड सोमवारी सेल, लक्षात येते, सोमवारी सेल. अनएम्प्लॉयमेंट रेट जी आहे
ती सुद्धा न्यूज जी आहे ती पॉझिटिव्ह आलेली आहे. म्हणजे गोल्डला सेल साईड इफेक्ट देणाऱ्या सोमवारी ह्याचा इफेक्ट भयानक पडेल मार्केटवर. सोमवारी याचा इफेक्ट भयानक पडेल. आणि मग तो सोमवार त्या जर गोष्टी आता आता हाच जर मार्केट चालू असतात आपण हे ट्रेड सारे कॅच केले असते, परंतु मार्केट चालू नव्हतं. त्यामुळे आपल्याला लाईव्ह सेशन घेता आलं नाही. पण इथून पुढचे जे लाईव्ह सेशन आहे, जसं की तुम्ही जर आले इथं तर 4 एप्रिल, आता आपलं डायरेक्ट 9 एप्रिलला लाईव्ह सेशन आहे, आलं लक्षामध्ये. कारण आपण न्यूजला ट्रेडिंग करतो, म्हणजे 4, 5, 6 एप्रिलला काही नाही, 9 एप्रिलला आहे. 9 एप्रिल नंतर 10 एप्रिलला आहे, मग 14 एप्रिलला, मग 16, मग 21, 23, 29 आणि 30. ज्या ज्या न्यूज आहेत त्या न्यूजच्या वेळेस आपण हे लाईव्ह सेशन घेतो. युट्यूबचे जे काही व्हिडिओ आहेत, ह्या व्हिडिओला व्यवस्थितरित्या बघणं अपेक्षित आहे. इथले सारेचे सारे व्हिडिओ मधल्या त्याच्या लेवल वगैरे समजावून घेणं अपेक्षित आहे. विशेषतः जर टीचिंग मॉड्यूल, एंट्री मॉड्यूल, जर टीचिंग मॉड्यूल कसं आहे हे जर बघायचं असेल तर हे लेक्चर 2 आहे, लेक्चर 3 आहे, असे आपल्याकडे लेक्चर 20 आहे. त्या 20 ते 20 लेक्चरला बघणं अपेक्षित आहे. आमच्या ग्रुपवर आणि झोनवर कसं काम करायला पाहिजे याच्यासाठी हा एक हिंदी सेमिनार आहे, इथं दिसतोय तुम्हाला. आणि हा 2 तासाचा हा हिंदी आहे, आणि हा जो सेमिनार आहे हा मराठी सेमिनार आहे, जो मी 7 महिने अगोदर घेतलेला आहे. याला घेऊन सुद्धा 1 महिना झालेला आहे. पण या सगळ्याच्या सगळ्या झोनवर याच्यावर काम आपण सध्या लाईव्ह मध्ये करतोय. हे झोन तुम्हाला रोज मिळणार आहेत. फक्त एकच बाब आहे की जर प्रीमियमला आलं तर लाईव्ह ट्रेडिंगचा फायदा घेता येतो आणि झोनची जास्तीत जास्त झोन मिळतात. तिसरा फायदा असा होतो की तुम्हाला तुमच्या चुका समजतात, कुठून मार्केट का बाय झालं, का सेल झालं, या गोष्टी समजतात. आणि या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही निश्चितपणे फायदा घेता. ओके, फायदा घेतला जातो. मागच्या आठवड्यातली ही कॅन्डल आहे. मागच्या आठवड्यातली कॅन्डल आहे ही, द रेड कॅन्डल. आता सरळ सरळ ही बाब आहे की मार्केट वरती कुठपर्यंत जाऊ शकतं, बॉटमला कुठपर्यंत जाऊ शकतं, आठवड्याच्या कंडिशन नुसार काय आहे. नॉन फॉर्मचा डाटा सेलिंगला आलेला आहे. मग मार्केटचे आपल्याला विकली झोन पण बाय ही मॅनेज करावे लागणार आहेत. विकली झोन सुद्धा मार्केटचे राहिलेले आपल्याला मॅनेज करावे लागणार आहेत. जास्तीत जास्त आपला सेल ऍटिट्यूड असणं अपेक्षित आहे. कुठपर्यंत, किमान सोमवार वगैरे असं तरी, किंवा सोमवारी ट्रॅप वगैरे बी होऊ शकतो, असं काही नाही. ट्रॅप पण होऊ शकतो, पण आपण झोन मध्ये जाऊन ट्रेडिंग करायचे, इतरत्र कुठेही ट्रेडिंग आपल्याला करायची नाही. ओके, इतरत्र कुठे आपल्याला ट्रेडिंग करायचं नाही. जे काय करायचं ते झोन मध्ये करायचं. आता याच्यामध्ये आपण अगोदर काय करूया, हे तर झोन इथं मार्क होत आहेत, हे तर झोन इथं मार्क होतच आहे. विकली लेवलला मार्केटचा इंडस्टमेंट बनण्याच्या अवस्थेमध्ये कार्यक्रम होता इथं, जसं की विकली लेवल ही सगळ्यात हाय आहे. आणि हा विकली लेवलला मार्केटने काय बनवलेला, आयडीएम बनवलेला इथं, म्हणजे विकचा आयडीएम या ठिकाणी आहे. मग आठवड्याचा जर इथं आयडीएम असेल, वीक आयडीएम असेल, तो मार्केटचा एक सेलिंग साईडला ऍटिट्यूड आपल्याला सरळ सरळ एक दिसून येतोय बरं का. आता मी डे लेवलच्या कॅन्डल लावतोय. डे लेवलच्या कॅन्डल लावल्यानंतर हे झोन अजून प्रमाणात त्याला मार्किंग होईल. जसं इथं बीपीआरचा झोन तयार झाला, बॅलन्स प्राइस रेंजचा. आठवड्याचे झोन बघतोय आपण, आणि या ठिकाणी बनलेले ही एक झोन आहे, झोनची लिस्ट आहे, बरोबर. ओके, आता मी काय करणार आहे, मी इथपर्यंत झोन मार्क करणार आहे, 4800 पर्यंत. का? कारण याच्या वरचे झोन आणि याच्या खालचे झोन मी हे दिलेले आहेत व्हिडिओमध्ये. त्यासाठी तुम्ही आपला प्रॉपर्टी 56 मधला व्हिडिओ झोन बघू शकता. म्हणजे याच्या वरती कोणते झोन असतील आणि याच्या खाली कोणते झोन असतील, हे झोन मार्केटने दिलेले आहेत. म्हणजे मी ऑलरेडी दिलेले आहेत. मी पुन्हा पुन्हा ते मार्किंग करून माझा वेळ वायाला घालवणार नाही. आलं लक्षामध्ये? पुन्हा पुन्हा मार्किंग करून मी माझा वेळ वायाला घालवणार नाही. त्यामुळे फक्त प्रश्न एवढाच आहे की आपल्याला जे मार्किंग करायचं ते आता 4801 एक टार्गेट असेल. आणि फार तर फार आपण जर याच्या वरती मार्केट पुशअप झालं तर आपण हा एक झोन मार्क करूयात, इथं 1, आणि वर ऑर्डर ब्लॉकचा 2. बस एवढेच झोन आपण 2 एक्स्ट्राचे मार्क करूयात. याच्यापेक्षा आपण वरती मार्किंग करणार नाहीत. का नाही करणार, तर ती आपण मार्किंग ऑलरेडी दिलेली आहे, तर मग कशाला एवढं खोलवर मार्किंग करायचं, बरोबर. डेली लेवलला आपल्याला हा एक सेटअप दिसतोय. अजून डेली लेवलला हा बी मार्क झाला, हा पण मार्क झालाय. ओके, नो प्रॉब्लेम. डे लेवलला आल्यानंतर आपण एवढे झोन आपले मार्क झाले आहेत. आता H4 लेवलला येऊ. H4 लेवलला आल्यानंतर तुम्हाला काय काय दिसून येत आहे. हा एक झोन मार्क होणं अपेक्षित होतं. त्याच्यानंतर हा झोन मार्क होणं अपेक्षित होतं H4 मधला. आणि H4 मधला महत्वाचा म्हणजे हा झोन एक मार्क होणं अपेक्षित होता एवढा. ओके, H4 मध्ये एका झोनची संख्या अजून वाढलेली आहे. इथपर्यंत मार्किंग आपण करणार आहोत.
इथपर्यंत मार्किंग करणार आहोत. याला मी थोडस आतमध्ये ओढतो आता. ओके. ओके. येस. 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 ओके. हे मी मार्किंग केलेलं आहे. आतमध्ये ओढण्याचं काम याला झोनला केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता हा जो झोन आहे, इथं जो मार्किंग झालेला झोन आहे, या झोनला फक्त मी अशा पद्धतीने मॅनेज करतो. इथं बघा. ओके. इथं मॅनेज करतो आणि या झोनला मी थोडस वेगळ्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ही कॅन्डलच घ्यावी लागेल. त्याला काही पर्याय नाहीये, कारण त्या कॅन्डलच्या आतमध्ये ते कामा बरेचसे बनलेले आहेत. हा. याच्या आतमध्ये द एफ पण आहे. ही लास्ट कॅन्डल पण आहे. म्हणजे हा झोन खूप महत्वाचा आहे. हा झोन सगळ्यात व्हीआयपी झोन हा आहे असं म्हणायला हरकत नाही. याला आपण ब्ल्यू रंग ठेवू मुद्दाम म्हणून. बॉटमला जर मार्केट सरकलं तर काय काय करू शकतं, म्हणून आपण इथं पण आता मार्किंग करतोय. इथं एक झोन मार्क होतोय आणि या ठिकाणी एक झोन मार्क होत आहे. ओके. आता हा झोन ऑलरेडी मार्केटने एकदा टॅप केलाय, पण तरी सुद्धा आपण याला घेण्याचा प्रयत्न करू. आणि याची व्हॉल्यूम बॅलन्स आहे. बरं, हा झोन आपण छोटा करू का? याला बॉडी टू बॉडी घेऊ. चला, बॉडी टू बॉडी घेऊ. ओके. हा पण घेतला. त्याच्या बॉटमचा हा पण भाग घेतलाय. याला आता आपण छोटा करायचं काम करू. एक, व्हॉल्यूम इम्बॅलन्स. दोन, ऑर्डर फ्लो. ऑर्डर फ्लो बॉडी टू बॉडी कवर. ओके. बर. ओके. दुसरा इथं झाला हा झोन हे सर्वच्या सर्व झोन आता कव्हर झालेले आहेत. आता आपण काय करतो, सरळ सरळ समजा आता कोणते सेल झोन कोणते बाय झोन हे कसं ओळखावं. आता सरळ सरळ मार्केट ज्या ठिकाणी चालू आहे त्याच्यावरती आपण सेल झोन मार्क करतो. आता समजा जर मार्केट या ठिकाणी आलं, इथं आलं, तर याच्यावरती हा बाय झोन बनेल. लक्षात आलंय का? म्हणजे जसं मार्केट खाली 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 जर आलं, मार्केट जर या झोन मध्ये खेळतंय आणि मार्केट असं खाली आलं, ओके, तर हा जो ग्रीन मार्क केला, रेड मार्क केलेला आहे झोनने, हा झोन काय होईल? बाय साठी रेडी होईल. लक्षात आलंय? म्हणजे झोन पलटी मारेल जर मार्केट जसं सपोर्ट ॲज अ रेजिस्टन्स, रेजिस्टन्स ॲज अ सपोर्ट, या पद्धतीने काय करेल मार्केट, काय करेल, काम करेल. या पद्धतीने मार्केट काम करेल. मग आता मी काय करतोय, तो मार्क करण्याचा प्रयत्न करतोय त्याला. डिलीट. आता सरळ सरळ याला बाय झोन आणि सेल झोन या स्वरूपात मार्क करतो मी. पण एक अजून मला ह्या मधला हा पण भाग सोडावासा वाटत नाहीच. काही झालं तरी ते सोडावं वाटत नाही. कमीत कमी तिचं स्कॅल्पिंग तरी होईल. बॉटमचे झोन मी बाय झोन मार्क करतोय. बाय झोन आहे. हा पण मार्केटसाठी बाय झोनच आहे. हा पण मार्केटसाठी बाय झोनच आहे. हा पण मार्केटसाठी बाय झोनच आहे. आणि हाही मार्केटसाठी एक बाईंग साठीच झोन आहे, किंवा एक स्थिर झोन आहे असं म्हणायला हरकत नाही, जिथून मार्केट सोमवारी डिसिजन घेणार आहे 4650 पासून. 4650 हा असा पॉईंट राहील मार्केटचा आता, की 4650च्या जर मार्केट खाली आलं तर जवळजवळ सेल ॲटिट्यूड ठेवायला हरकत नाही. आणि जर 4650च्या वर जर मार्केट गेलं तर मग मात्र बाईंग ॲटिट्यूड ठेवायला हरकत नाही. बाईंग ॲटिट्यूड ठेवायला हरकत नाही. म्हणजे इथं जे आहे ते मार्केटचे क्रॉस ओव्हरचा कार्यक्रम इथं राहू शकतो सरळ सरळ या झोन मध्ये. मग बाकी झोन तर बाईंग झोन आहेत. बाकीचे झोन हे बाईंग साठी झोन आहेत. जे रेड आहेत ते सेलिंग साठी आहेत. बरोबर. या पद्धतीने कार्यक्रम आहे. आता वरले जवळजवळ मी सेल मार्क करतो याला रेड. ओके. हा पण रेड साईडला मार्क करतो. हा पण मी रेड साईडला मार्क करत आहे. दोन. आता सगळ्यात वरला झोनचा जो पॉईंट येतो तो जवळजवळ 5000च्या आसपास येतोय. 5006 म्हणू आपण याला. 5006च्या आसपास. ओके. त्याची एंट्री सुरू होते जवळजवळ 49,970 पासून. 49,75 ते 5006.
इथपर्यंत एवढा मोठा झोन आहे. त्याच्या बॉटमला इथं रिजेक्शन आहे, इथं एफयुजी आहे. एफयुजी म्हणल्यानंतर साधारणतः 49-35च्या आसपास आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये सेल साईडची स्कॅल्पिंग करायची. आता हा झोन आहे, हा झोन आहे, याच्यामध्ये ट्रेड करावं लागेल. याच्यामध्ये ट्रेड करताना तुमचे सर्वसाधारणतः 48-25 पासून 48-60 पर्यंत हा झोन आहे. 48-25 ते 48-60 पर्यंत हा झोन आहे, बरोबर. 48-25 ते 48-60. आता इथे एक सेल झोन आहे, इथं कदाचित सोमवारी इथं जाऊन मार्केट रिजेक्शन होऊ शकतं. आणि मग ते आहे बघा 4750च्या आसपास. 50. आता 4750 ते 48 हा जो झोन आहे, हा ऑलरेडी आपण मागच्या विकलीमध्ये दिलाय. तो सेम इथं पण तयार झालाय. म्हणजे झोन किती काही केलं, जर तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ जाऊन जर पाहिले, तर त्या व्हिडिओमध्ये जवळजवळ याच पॉईंटला तुम्हाला झोन सापडतील. कारण काही पॉईंट बदललेले असतील. त्याचं कारण असं आहे की मार्केट मार्केट काय होतंय, त्या नवीन ज्यावेळेस कॅन्डल बनवतं त्यावेळेस मात्र मार्केट ते त्या पद्धतीने बिहेव करतात. 45-45चा एक झोन इथं बनलेला आहे. या ठिकाणी जर आले तुम्ही तर 45-56 आहे, 44-56 आहे, 44-56 आहे, बरोबर. त्याच्या बॉटम साईडला जर आले मार्केटला, तर या ठिकाणी तुम्हाला झोन दिसतोय बघा 43-75चा. 43-75चा. त्याच्या बॉटम साईडला आले तर या ठिकाणी पॉईंट दिसतोय 4295चा. 4295. आणि त्याच्या बॉटम साईडला या ठिकाणी आले तर 4175. 4175. आता हे फक्त मी पॉईंट देतोय. हे काय देतोय मी? पॉईंट देतोय. ह्या पॉईंटलाही मार्केट आलं, बिंदास हे करायचं. ह्याच्यामध्ये ट्रेड कसे करायचे हे प्रीमियम ग्रुपला मी सांगितलेलं आहे. प्रीमियम ग्रुपला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये काम करण्यासाठी आपल्याला काही कॅन्डल कन्फर्मेशन करणं अपेक्षित आहे. त्यामध्ये विशेषतः PV56 MTCP कॅन्डल, MTRP कॅन्डल, MTRP. त्याच्यानंतर PV56 MTCP कॅन्डल, MTCP कॅन्डल. त्याच्यानंतर 3CS, 3 कॅन्डल स्विंग. ओके, 3CS, 3 कॅन्डल स्विंग. त्याच्यानंतर एक रिजेक्शन कॅन्डल आहे, रिजेक्शन कॅन्डल. त्याच्यानंतर एक आहे त्याच्यामध्ये डोजी आहे, आणि एक एंगल्फिंग आहे, आणि दुसरी जी आहे त्याला आपण हॅकॅनची कॅन्डल म्हणतो. KIN, हॅकॅन ASHI. ओके, ती कॅन्डल आहे. एवढ्या कॅन्डलचं पैकी कोणतीही कॅन्डल आपल्याला मिळाली तर आपण त्याच्यामध्ये काय करतो, मार्केटमध्ये एंट्री करतो. ती आपली एंट्री करण्याची पद्धत आहे. मग या झोन मध्ये ती एंट्री मिळाली पाहिजे. झोनची हाईटही मार्क होणं अपेक्षित आहे की कुठून तर झोनची सुरुवात होते आणि कुठून शेवट होतो. जर 4098 जर मार्केटने ब्रेक केलं तर ही गोष्ट डोक्यात ठेवायची. जर मार्केटने 4098 ब्रेक केलं तर सरळ सरळ मार्केट स्टॉप करायचं, ट्रेडिंग स्टॉप करायचं आहे कुठपर्यंत, जोपर्यंत माझं कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत. ओके, ट्रेडिंग स्टॉप करायचा. वरती जर मार्केटने हा झोन वरती ब्रेक केला 5042, आपण 5045 लिहू. 5045 जर ब्रेक झाला तर सरळ सरळ स्टॉप करायचंय कुठपर्यंत, जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत. मग या झोनचे तुकडे करू आपण. हा इथे एक तुकडा होतोय जो जवळजवळ 49-68 येतोय. त्यानंतर झोनचा हा पण एक ब्रेक होतो इथं. हा जो ब्रेक होतोय झोनचा, ओके, 4900. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी एक झोन रेडी होतोय. हा झोन तर रेडीच आहे, काही प्रॉब्लेम नाही याला, त्याला आपण मार्किंग देत नाही. महत्वाचं म्हणजे या कॅन्डलचा एक झोन आहे इथं. हा झोन आपण घेणं अपेक्षित आहे. 4509 पासून तो 4575 हा एक झोन, एक महत्वाचा झोन आहे मार्केटचा. त्याच्यानंतर हा झोन एक VIP मोडतोय 4333 पासून. तर एवढा झोन हा एक महत्वाचा झोन आहे. आणि या झोनची तर सरळ सरळ काय झाली आहे, तुकडा पडलेला आहे. आपण तर इथं खाली फक्त पॉइंटला ट्रेड करू, झोनची काय आवश्यकता पडत नाही. मला वाटतं आठवड्याच्या दृष्टिकोनातून सोमवार ते शुक्रवार पुढचं जो पूर्ण आठवडा असेल, ज्याला आपण इथं वीकली अनालिसिस म्हणूयात, मार्क दुसरीकडे झालं, 1 मिनिट. वीकली झोन आहे ते, जे तुम्हाला मंडे पासून, सोमवार पासून जवळजवळ टार्गेट देतील. सोमवारी तारीख बघा, 1 मिनिट. सोमवारची डेट आहे एप्रिल 6 पासून 10 पर्यंत. ओके,
06-04 10.04 2026. ओके, हे एक झोन आहे. याच्यामध्ये अजून काय काय परिणाम करू शकतं मार्केट, तर याच्यामध्ये आपल्याला एक परिणाम अजून एक बघायचा आहे. तो परिणाम म्हणजे मार्केटमध्ये पुढल्या आठवड्यात कोणत्या कोणत्या न्यूज आहेत हे बघावं लागेल. न्यूज मध्ये एडीपी नॉन फॉर्म वगैरे खूप व्हीआयपी न्यूज होती, पण त्याचा डाटा वगैरे येऊन गेला. आता त्याचा इफेक्ट तुम्हाला सोमवारी दिसेल. मुळात मंडेला बँक हॉलिडे खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि ISM सर्व्हिसची ट्रेड आहे. तेव्हा आपण 7:30ला हे लाईव्ह सेशन करणार आहोत. 2 एप्रिलला न्यूज व्हीआयपी एवढ्या दाखवल्या नाही. त्यानंतर इथं FOMC मीटिंग मिनिट्स आहे 11:30 PM ला. आणि द कोर PCI इंडेक्स प्राइस इंडेक्स आहे या ठिकाणी, फायनल GDPचा आहे. आणि फ्रायडेला कोर CPI इंडेक्स आहे. त्यामुळे भरपूर लाईव्ह सेशन लागी ट्रेड आहेत, लाईव्ह सेशन लागी आहेत. एवढ्या साऱ्या न्यूज आहेत. या न्यूजचा इफेक्ट पडणार आहे, ग्लोबल मार्केटचा इफेक्ट पडणार आहे मार्केटवर. आणि एकंदरीत त्या सगळ्या याचा इफेक्ट चेक करता मार्केटमधले हे झोन टॅप होतील. मग सर याच्या वरती, तर त्याच्या वरती वेगळे झोन आहेत, याच्या खाली वेगळे झोन आहेत, आणि ते झोन मी ऑलरेडी दिलेले आहेत. त्यामुळे ते झोन मी आता मार्क करत नाही, ते झोन मी मार्क करत नाही. मार्केटचं टेक्निकल बघता बाकीचं हे आपण कालचे दिलेले बाय पॉईंट होता इथला, तिथून बाय गेलेलं मार्केट डायरेक्ट वरच्या साईडमध्ये, वरून जिथून सेल व्हायचं तिथून सेल झालं. तो आपण एक झोन कट करू. आणि आपण अजून एक झोन दिला होता, हा झोन दिला काल न्यूजमध्ये, दिलेला झोन आहे. आणि या न्यूजमध्ये झालेलं बाईंग आहे, लक्षात आलं. 6:45-7च्या आसपास हे बाईंग झालं. बरोबर इथून बाईंग होऊन डायरेक्ट या झोन मध्ये मार्केट गेला, आणि इथं आपला सेल होता. आलं लक्षात. तिथून बरोबर सेल झाला, म्हणजे बाय झाला, सेल झाला. आणि न्यूजच्या आधी म्हणजे अॅक्युरेट न्यूज लागली त्यावेळेस आपण इथं सेलिंग लावतो बघा, 24 ते 26च्या दरम्यान. ओके, या पद्धतीने एक काम आहे. आता आपल्याला फक्त एकच अनालिसिस करायचं की मार्केटने कोणत्या ट्रेंडमध्ये सध्या मार्केट आहे. H1च्या H1चा ट्रेंड जर चेक केला तर अजूनही H1चा म्हणावं तशा काही ट्रेंड लागे मार्केट एकदम चेंज पोझिशन मध्ये दिसत नाही. चेंज ऑफ कॅरेक्टर मध्ये दिसतंय, रिव्हर्स सुद्धा नाही आणि IDM सुद्धा नाही. जर 30 मिनिटांमध्ये चेकअप केलं तर 30 मिनिटांमध्ये मार्केटला थोडंफार एक दिशा दिसते आहे. एक IDM क्लोज झाल्यासारखी परिस्थिती 30 मिनिटला आहे. 30 मिनिटला इथं IDM क्लोज झाल्यासारखी परिस्थिती आहे. जर 15 मिनिटांमध्ये चेक केलं तर मार्केट एका झोन मध्ये कन्सॉलिडेट होतंय, अगेन थोडंसं बाय झालंय. म्हणजे बघा मार्केटचं सेंटिमेंट एकदा बघून घेऊ. मार्केट थोडंसं वर गेलं, नंतर मार्केट सेलिंग मारते, अगेन मार्केट वर जाते, थोडंसं सेलिंग मारते, अगेन मार्केट वर जाते, थोडंसं सेलिंग मारल, पुन्हा मार्केट वर जाईल. या पद्धतीने सध्या चालू आहे. मग मोठ्या टाइम फ्रेमला जर बघितलं तर हे तुम्हाला या पद्धतीने दिसेल. ओके, बॉटमची लिक्विडिटी घेतली, आता अपसाईड जाईल, इथून पुन्हा क्रॅश होईल. या पद्धतीने तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेमला दिसेल. डेलीला दिसलं तर डेलीला आता ह्या इथून हा मिटिगेशन ब्लॉक होता, मिटिगेशन ब्लॉक पासून ते सरकलंय खाली. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या टाइम फ्रेमला अनालिसिस करायच्या गोष्टी आता तुमच्या सोबत सर्व काही शेअर केलंय. ज्या ज्या लागतंय ते, ज्यांना इच्छुक असेल ते प्रीमियम ग्रुपला जॉईन होऊ शकता. प्रीमियम ग्रुपचा फोन हा 80 10 50 10 81 आहे. ओके, तिथं फोन करून तुम्ही प्रीमियमला जॉईन होऊ शकता आणि प्रीमियमला लाईव्ह ट्रेड विथ झोन आणि बाकीच्या गोष्टीचा आनंद घेऊ शकता. सर्वांना धन्यवाद. थँक्यू.